संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तर हा एक पफ नक्की बनवून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हाय एव्हरीवन, मी प्राची नमस्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इथे आपण एका भांड्यामध्ये 2 कप मैदा चाळून घेतला आहे. त्याच्यामध्ये घातला आहे चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून इतकं रिफाइंड ऑइल. हे तेल आपण या मैद्याला चांगलं चोळून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत. आपलं पीठ चांगलं भिजून झालंय. याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात. इथे गॅसवरती एक पॅन ठेवलाय मी. याच्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून इतकं रिफाइंड ऑइल आणि 4 मध्यम आकाराचे कांदे. कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये घालूयात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळे जिन्नस चांगले भाजून घेऊयात आणि याला झाकून एक वाफ काढूयात. आपलं मिश्रण चांगलं परतून झालं आहे. याला थंड करून घेऊ. तोपर्यंत आपलं पीठही चांगलं भिजलं आहे. आता याचे समान असे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आपले गोळे बनवून झाले सगळे. इथे मी बोल घेतलाय. याच्यामध्ये मी घातले 4 टेबलस्पून इतकं रिफाइंड ऑइल आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. याची आपल्याला चांगली एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण करंजीला जसा साठा तयार करतो त्याच पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊयात. हे बघा चांगलं मिक्स झालंय. आता एक पोळपाट घेऊन त्यावरती एक गोळा ठेवून पोळी लाटून घेऊयात. अशाच आपल्याला 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. मी पोळ्या एका प्लेटवरती काढून घेतल्या आहेत. एक पोळी पोळपाटावरती ठेवून त्याच्यावरती मी जो साठा केला होता तो ब्रशने लावून घेतला आणि त्याच्यावरती थोडासा मैदा डस्ट केलाय. असंच आपल्याला एकावर एक सगळ्या 5ही पोळ्या लावून घ्यायच्या आहेत. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे अशा पद्धतीने. आता आपण याचा फोल्ड करून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या या चपातीचा चांगला असा फोल्ड तयार करून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला फोल्ड आपल्याला चांगला लाटून घ्यायचा आहे. माझा पोळपाट छोटा आहे त्यामुळे मी किचनच्या ओट्यावरती हा शिफ्ट करून घेतला आहे. पिझ्झा कटरने मी याचे 6 समान भाग करून घेणार आहे. त्यातला एक कट केलेला भाग मी पोळपाटावर ठेवून घेतला. आता याच्यामध्ये 1 चमचाभर केलेला मसाला घालूयात. आता अंड्याचा अर्धा भाग करून याच्यावरती ठेवून देऊयात आणि बंद करून घेऊयात. व्यवस्थित असं बंद करायचंय जेणेकरून तळताना तेलामध्ये सुटू नये. कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्येच हे सर्व एक पफ आपण तळून घेणार आहोत. आपले सर्व एक पफ तळून झालेले आहेत. हे बघा. ही एक पफची रेसिपी कशी झाली आहे कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आतूनही टेक्स्चर अतिशय सुंदर आलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.